अजितदादा पवार विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी गुलाबी जॅकेट घालून गुलाबी यात्रा काढल्यामुळे ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते आणि असं म्हटलं जातं की त्यावेळेस विधानसभा निवडणुकामध्ये यश मिळावं म्हणून त्यांनी एक PR एजन्सी म्हणजे पर्सनल रिलेशनशिप एजन्सी ती नियुक्त केली होती आणि त्यासाठी आपल्या पक्षाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्यांनी तब्बल 100 कोटी रुपये त्या एजन्सीच्या मार्फत प्रचारासाठी निवडणुकीच्या पूर्वी खर्च केले अशी चर्चा होती. मात्र याच अजितदादा यांच्यावर आज बोलण्याची वेळ म्हणजे आताच अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं आणि या अधिवेशनामध्ये सर्वाधिक कळीचा मुद्दा जो होता तो होता शेतकऱ्यांची कर्जमाफी. मात्र या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर आणि लाडक्या बहिणींच्या 2100 रुपयावर अजितदादा पवार यांनी अतिशय वेळी वाकडी विधानं केली आणि कुठेतरी आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही आणि लाडक्या बहिणींना 2100 रुपये सुद्धा देणार नाही अशा प्रकारचं त्यांचं वक्तव्य समोर आलं. मुद्दा चर्चेमध्ये येण्याचं कारण म्हणजे अजितदादा पवार यांना नेमकं झालंय तरी काय. निवडणुकीपूर्वी आपण शेतकऱ्याचे कर्जमाफीचं कुठलंही आश्वासनच दिलं नव्हतं. एवढंच काय तर आपली लायकी पाहून पात्रता पाहून अंतरुण पाहून पाय पसरा अशा प्रकारचा अजब सल्ला त्यांनी देऊन टाकला. एवढंच नाही तर जाहीरनाम्यामध्ये महायुतीनं म्हणजे ते असं का बोलतायत याचा अजूनही अंदाज येताना दिसत नाही. ते असं म्हणतात विधानसभा निवडणुकापूर्वी महायुतीनं जाहीरनाम्यामध्ये म्हणा असं कुठंही लिहिलेलं नव्हतं की आम्ही लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणार आहोत. मात्र त्यांचेच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांचा जाहीरनामा जो वाचून दाखवला त्यामध्ये 1500 मध्ये अजून 600 रुपये त्यामध्ये ऍड करून लाडक्या बहिणीला 2100 देण्याचं त्या ठिकाणी त्यांनी प्रॉमिस दिलं होतं. आता ते असं म्हणतायत की शेतकऱ्यांची कर्जमाफीविषयी मी कुठल्याही भाषणामध्ये असं काही बोललो नव्हतो. मात्र विधानसभा निवडणुकीचं जर का कॅम्पेन तुम्ही बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस कारण अजितदादा पवार काय किंवा एकनाथ शिंदे काय यांच्या हातामध्ये फार काय आहे असं अजिबात नाही. या सगळ्यांचे बॉस आहेत ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आणि विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण कॅम्पेन जर का तुम्ही बघितलं असेल तर त्या संपूर्ण भाषणामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं एकही असं भाषण ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये तुम्हाला सापडणार नाही की ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा उल्लेख केलेला नाही. प्रत्येक भाषणामध्ये त्यांनी आपण शेतकऱ्यांची कर्ज माफी करणार त्यांचा 7/12 कोरा करणार असा दणकावून ठेका त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांचा होता. मात्र ते कुठेतरी अंग झाडताना दिसतात आणि अर्थ खातं अजितदादाकडे आहे, कृषी खातं अजितदादाकडे आहे आणि कृषी मंत्री म्हणतात की माझा काय संबंध शेतकरी कर्जमाफी हा विषय तर सहकार विभागाशी आहे. म्हणजे एकूणच काय नुसतं शेतकरी कर्जमाफी हा विषयाचा फुटबॉल केला असून नुसतं टोलवाटोलवी सुरू असून शक्य होईल तितकं ही शेतकऱ्याचे कर्जमाफी पुढे ढकलायची कशी असा कुठेतरी प्लॅन या तिघांचा आहे. म्हणजे अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील आणि देवेंद्र फडणवीस यांचा कुठेतरी झालेला दिसतोय. आणि याचं कारण असं आहे ना की अजितदादा ही अशी वेडीवाकडे विधानं का करतायत. तर एक गोष्ट आपल्याला एक म्हण माहिती आहे की घर के मुर्गे दाल बराबर. म्हणजे काय अजितदादा यांनी कुठं स्वप्नात सुद्धा असा कुठे विचार केलेला नव्हता की आपल्या तब्बल 40-42 आमदार निवडून येतील. विधानसभा निवडणुकीपूर्वी असा अंदाज लावला जात होता की अजितदादा यांचे 10 ते 12 आमदार फार निवडून येतील. मात्र त्यांना लॉटरी लागली आणि त्यांचे 42 आमदार निवडून आले. आणि विशेष म्हणजे 50-55 जागा लढून 42 आमदार ज्यावेळेस निवडून येतात त्यावेळेस कुठेतरी जमिनीवर न चालता हवेत चालण्याचा प्रकार सध्या सुरू आहे का असं या ठिकाणी शंका यायला वाव आहे. आणि त्यामुळंच आता आपलं कोणी हे वाकडं करू शकणार नाही याचा अंदाज त्यांना आलेला आहे. आणि शिवाय महायुतीकडे इतके मोठे आमदारांची संख्या आहे, इतकी मोठे आमदार आहेत की सध्या आपल्या 5 वर्ष आपल्या सरकारला कोणीही धक्का सुद्धा लावू शकत नाही ही भावना या तिघांची झालेली दिसते. आणि त्यामुळं शेतकरी हा एक असा वर्ग आहे की तो कधीही एक होऊ शकत नाही. आणि याचाच फायदा विधानसभा निवडणुकामध्ये महायुतीने घेतला. आणि त्यामुळं नोकरदारांचा प्रश्न हा वेगळा असतो. नोकरदार यांनी जर का संप पुकारला तर सरकार जाग्यावर थांबतं. सरकारच्या योजना या नोकरदारांच्या मार्फत राबवल्या जातात. आणि नोकरदारांचं कसं असतं एखाद्या ग्रुपने जर का त्या ठिकाणी संप पुकारला तर संबंध राज्यामध्ये ते नोकरदार त्यांना सपोर्ट करतात. मात्र शेतकऱ्यामध्ये असं होत नाही होणार नाही याची जाणीव बरोबर सरकारला आहे. आणि त्यामुळं ज्यांचा आवाज आपल्याला दाबता येऊ शकतो ज्यांच्यावर आपल्याला अन्याय करता येऊ शकतो हा वर्ग त्यांनी हेरलेला आहे आणि तो वर्ग म्हणजे अर्थातच शेतकरी. आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकापूर्वी आपण शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असं वारंवार घसा फाडून सांगणारे आता मात्र कुठेतरी अंग झाडून शक्य होईल तितकं पुढं कसं ढकलता येईल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी कशी टाळता येईल यासाठी त्यांचा आटापेटा सुरू आहे. आणि त्यातच दणकावून आमदार निवडून आल्यामुळं सध्या जमिनीवर चालायला
हे नेते तयार कुठेतरी दिसत नाहीत. त्यामुळं बघूया शेतकऱ्यांची कर्जमाफी हे करतात की 5 वर्ष हा मुद्दा पुढे ढकलत नेतात. धन्यवाद.